नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण टोटली स्पॉट राउंड कसे कंडक्ट होतात, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असतात याबद्दल आपण माहिती घेतली। आता नेक्स्ट की जे विद्यार्थ्याचे एक ड्रीम कॉलेज म्हणू शकतो किंवा महाराष्ट्रातलं सर्वात टॉपचं कॉलेज आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो। तर या महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या कॉलेजचा स्पॉट राउंड कशा पद्धतीने होतो, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय याबद्दल आपण माहिती घेणार। आणि या स्पॉट राउंड मध्ये जर पाहिलं असता जवळपास 84 मार्क, लक्षात घ्या जवळपास 84 मार्कचे सुद्धा विद्यार्थी लास्ट इयरला सीयूपी मध्ये सिव्हिल आणि मेटलर्जी किंवा माइन इंजिनिअरिंग साठी लागलेले सुद्धा आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सीयूपीचा स्पॉट राउंड। आणि महत्त्वाचं एक अपडेट आहे, विद्यार्थ्यांनी आज बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी स्पॉट राउंडचे फॉर्म भरले आहेत, पण या स्पॉट राउंडचे फॉर्म भरल्यानंतर आपला जोपर्यंत सीयूपी आणि व्हीजीटीआयची या ठिकाणी स्पॉट राउंड व्यवस्थित चालत नाही किंवा या राउंड होत नाहीत तोपर्यंत खाली काही चेंजेस होत नाहीये। हे सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण चेंजेस होण्यासाठी जेव्हा सीयूपी ची वॅकन्सी भरली जाईल त्याच वेळेस खालची मुलं वरती येतात। लाईक दॅट सीयूपी ची या ठिकाणी स्पॉट राउंड कसा भरला जातो, पहिल्यांदा त्यांची वॅकन्सी आहे ते डिस्प्ले होणार, त्या वॅकन्सी वरती लक्षात घ्या या पुढची स्टेप जी असेल राउंड 3 नंतर जे आपला उद्यापासून स्पॉट राउंड आहे त्याच्यासाठी थोडा डिले होऊ शकतो मला असं वाटतं, कारण आजच आपल्या रिपोर्टिंग या ठिकाणी कन्फर्म झाले आहेत। यानंतर प्रत्येक कॉलेज आपल्या जे काही वॅकन्सी पोझिशन आहेत या वॅकन्सी पोझिशन देतं आणि दिल्यानंतर मग तुमचे स्पॉट राउंड चालू होतात। तर या वॅकन्सी पोझिशन नंतर सीयूपी मध्ये सुद्धा दरवर्षी बरेच फॉर्म या ठिकाणी विद्यार्थी फिल करतात। तर एकंदरीत आपल्याला सीयूपीच्या या वेबसाईट वरती आपल्याला मागच्या 3 दिवसापासून फॉर्म फिलिंग स्टार्ट आहे, आपण भरू शकतात। इन केस अद्याप आपण भरला नसाल तर आपल्याला या सेक्शन मध्ये यायचं आहे आणि आपल्याला आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला सेम एक गुगल फॉर्म आहे, या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सीयूपी कॉलेजची लिंक सापडत नव्हती की स्पॉट राउंडचं रजिस्ट्रेशन करायचंय, तर गुगल वरती सीयूपी स्पॉट राउंड टाका, सिंपल आहे। सीयूपी स्पॉट राउंड टाकल्यानंतर तुम्हाला सीयूपी ची पीडीएफ येईल, या पीडीएफ मध्ये स्पॉट राउंडचे रूल्स रेग्युलेशन्स कशा प्रकारे स्पॉट राउंड होणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे। थोडक्यात इन्फॉर्मेशन तरी पण देईल मी, ज्याही विद्यार्थ्यांना सीयूपी स्पॉट राउंडला जायचं आहे त्या विद्यार्थ्यांना या लिंकला क्लिक करून जो त्यांचा गुगल फॉर्म आहे हा गुगल फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। आता यासाठी कुठले विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात आणि कुठले विद्यार्थी इलिजिबल राहणार आहेत, तर लक्षात घ्यायचं आहे यामध्ये जेही विद्यार्थी, लक्षात घ्या जेही विद्यार्थी एआरसी रजिस्ट्रेशन आणि एआरसी व्हेरिफिकेशन म्हणजे एफसी रजिस्ट्रेशन आणि एफसी व्हेरिफिकेशन झालं आहे असे सर्व विद्यार्थी सीयूपीच्या स्पॉट राउंड मध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात। दुसरी गोष्ट काय, पार्टिसिपेट कोण करू शकत नाही, लास्ट इयरला सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम आला होता। ज्याही विद्यार्थ्यांना टीएफडब्ल्यूएस मधनं राउंड 3 पर्यंत सीट या ठिकाणी घेतली आहे आणि ते सीट घेऊन फ्रीज करून कॉलेजला रिपोर्टिंग केली आहे असे विद्यार्थी सीयूपी कॉलेजसाठी किंवा पीआयसीटी साठी स्पॉट राउंड साठी इलिजिबल राहू शकत नाहीयेत। याच्यामध्ये गेल्या वर्षी बरेच या ठिकाणी प्रॉब्लेम्स आले होते, तर जे रूल्स आहेत आपल्याला काही अडचण येऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगत आहे। तर यामध्ये आपल्याला स्पॉट राउंड साठी या प्रकारचा आपल्याला गुगल फॉर्म आहे। गुगल फॉर्म भरताना विद्यार्थी पालकांनी आपली फायनल मेरिट लिस्ट आणि आपली जे एक्नॉलेजमेंट प्रिंट आहे हे आपली सोबत ठेवा। फॉर्म खूप सोपा आहे आणि सोपा फॉर्म या ठिकाणी पूर्ण भरून या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकतात। सबमिट केल्यानंतर पुढे आणखी एक स्टेप येईल, ते स्टेप सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करावी लागणार आहे। आता सीयूपी स्पॉट राउंड मध्ये ज्याही वेळेस तुमची ओपन कॅटेगरी असेल 1,500 रुपये पेमेंट आहे, कास्ट असेल तर तुमची 1200 रुपये पेमेंट आहे। हे सर्व पेमेंट करून तुम्हाला त्या ठिकाणी स्पॉट राउंडचे जे डेट दिले त्या ठिकाणी आपल्याला पात्र म्हणजे उपलब्ध राहायचंय। यामध्ये विद्यार्थी डिमांड ड्राफ्टनं पेमेंट करू शकतात किंवा ऑनलाईन आरटीजीएस न सुद्धा या ठिकाणी पेमेंट करू शकतात। यासाठी महत्वाची गोष्ट आहे कॅश पेमेंट कुठंच एक्सपेक्टेबल राहणार नाहीये, या गोष्टीची विद्यार्थ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते एकदम व्यवस्थित वाचणं खालचे गरजेचं आहे। इन्स्ट्रक्शन वाचून इन्स्ट्रक्शन फॉलो करूनच आपल्याला या प्रोसेस मध्ये भाग घेणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे। लक्षात घ्या आपला जो सीयूपीचा स्पॉट राउंड होणार आहे हा स्पॉट राउंड 10 तारखेला स्टार्ट होणार आहे सकाळी 8 वाजता, बरोबर आहे। 10 तारखेला सकाळी 8 वाजता चालू होणार आहे, पण 10 तारखेला 8 जरी म्हटलं तर सगळ्यात स्लो प्रोसेस महाराष्ट्रातली हे सगळ्यात सीयूपी कॉलेजची चालते।
2-3 वर्ष झालं आम्ही राऊंड पाहतो, सर्वात स्लो प्रोसेस चालते फक्त आणि फक्त सीयूपी कॉलेजची. आणि या कॉलेजच्या जोपर्यंत सीट भरत नाही तोपर्यंत खाली वॅकन्सी निर्माण होत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांची पेशन्स ठेवायची तयारी ठेवावी लागेल. कारण सकाळी राऊंड चालतो, रात्रभरी राऊंड चालतो. म्हणजे सीयूपी मध्ये 24 आवर, लक्षात घ्या, सीयूपी मध्ये 24 आवर स्पॉट राऊंड चालत असतो. सकाळी स्टार्ट झाल्यानंतर तो पूर्ण 13 तारीखची जोपर्यंत टाइम कट ऑफ होत नाही तोपर्यंत हा राऊंड या ठिकाणी चालू राहत असतो. यामध्ये काळजीपूर्वक पाहायचंय की ओनली, लक्षात घ्या, MSCET PCM म्हणजे जे काय ओनली फॉर MST CET कॅन्डिडेट आहेत या विद्यार्थ्यांना फर्स्ट डे ला इन्व्हाइट केलं आहे. त्यामध्ये आपला रँक फर्स्ट रँक टू 800 रँक पर्यंत आपल्याला स्टेज 1 आहे. त्यानंतर 12,500 पासून 2000 पर्यंत आहे. तुम्हाला मी आजच सांगतो, या लेवलला सीयूपी कॉलेजला येण्यासाठी कमीत कमी 4 वाजतात. हे टाइम देतात पण या टाइमानुसार तिथं काहीच फॉलो होत नाहीये. हे लास्ट इयरचा खूप वर्स्ट अनुभव माझा आहे. तुम्हाला मी व्हिडिओ सुद्धा दाखवेल की कशा प्रकारे लास्ट इयर अटेम्प्ट झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना याच डेटमध्ये 10th डेटमध्ये या जे काही 8000 रँक पर्यंत आहेत, या 8000 रँक पर्यंतची पूर्ण विद्यार्थ्याची पहिल्या डेला काउन्सिलिंग होणार आहे. ते कुठले? MST CET, ज्याचा रँक, लक्षात घ्या, जो रँक दिलाय हा रँक कुठला आहे? फायनल मेरिट लिस्टचा. फायनल मेरिट लिस्टच्या रँक वरती आपल्याला जायचं आहे. नंतर 10 तारखेच्या नंतर 11 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना जे मेन्स मधून पार्टिसिपेट करायचे असे विद्यार्थी 11 तारखेला जी काय आपला रँक आहे या रँक अनुसार आपल्याला जायचं आहे. यामध्ये आपल्याला ऑल इंडिया रँक मेन्शन केला. या ऑल इंडिया रँक अनुसार आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रोसेससाठी आपल्याला पात्र राहायचं आहे. नेक्स्ट, जे काही विद्यार्थ्यांना सीट रिमेनिंग राहतील, सीट रिमेनिंग राहिल्यानंतर नेक्स्ट त्यांचा 10 आणि 11 तारखेचा राऊंड झाल्यानंतर 12 तारखेला रिमेनिंग सीट वरती राऊंड होईल. लक्षात घ्या, रिमेनिंग सीट म्हणजे काय? फर्स्ट सेशन, सेकंड सेशन मध्ये जे काही सीट भरले आहेत, भरल्यानंतर त्या सीट अजून कॅन्सल झाल्या आहेत तर अगेन्स्ट कॅन्सलेशन रिमेनिंग सीट वरती हा राऊंड या ठिकाणी होईल 12 तारखेला. आणि त्यानंतर शेवटचा डे असेल आपला 13 तारखेला. 13 तारखेला जर पाहिला असता आपला हा एक सेपरेट किंवा स्पेशल राऊंड आपण म्हणू शकतो की याच राऊंडला बऱ्याच विद्यार्थ्याला जर तयारी असेल आपली सिव्हिल, मायनिंग इंजिनिअरिंग या ब्रांचेस घ्यायची किंवा मेटलर्जी इंजिनिअरिंग घ्यायची जर आपली तयारी असेल तर खूप मिनिमम फीसला आपला हा राऊंड होत असतो. मिनिमम फीस म्हटलं, मिनिमम रँकला हा राऊंड आपला होत असतो. मिनिमम रँकला सुद्धा या ठिकाणी सीट अलॉटेड होत असतं. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं सीयूपी मध्ये एक तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी मी दाखवू शकतो की राऊंड कशा प्रकारे कंडक्ट होतं. हे पूर्ण सीयूपीचं आपलं ऑडिटोरियम आहे. या ऑडिटोरियम अंतर्गत विद्यार्थ्यांना पूर्ण सिटिंग मध्ये बसवलं जातं. सिटिंग मध्ये बसल्यानंतर आपल्या समोर एक स्क्रीन असते. त्या स्क्रीनवरती किती वॅकन्सी आहे याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते. 1 बाय 1 स्क्रुटिनीसाठी साईडला, लेफ्ट साईडला आपल्याला विद्यार्थ्यांना सिलेक्शन, जे विद्यार्थी रँक आहेत त्यांना बोलवलं जातं. त्या विद्यार्थ्याचं फर्स्ट स्टेज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. सेकंड स्टेजला तुम्हाला पुढे बोलून त्या डॉक्युमेंटचं एनरोलमेंट केलं जातं. कुठले डॉक्युमेंट्स चेक केलं जातं केअरफुली. आणि त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला जर तुमच्या मेरिट प्रमाणे त्या ठिकाणी नंबर अनाउन्स झाला तर तुम्हाला समोर बोलवलं जातं आणि बोलून तुम्हाला विचारलं जातं कॉलेज घ्यायचं आहे अथवा नाहीये, किंवा तुमच्या जागेवर तुम्ही थांबायचं. जर घ्यायचं असेल तर तुमचा हात वर करायचा की मी इच्छुक आहे या सीट घेण्यासाठी, नसेल तर आपण या ठिकाणी नाही म्हणून सांगू शकतो. तर एकंदरीत तुमचा हा राऊंड पूर्णतः जो आहे तो ऑनलाईन माध्यमातून जरी पाहायचा असेल तर पाहू शकतात, ऑफलाईन माध्यमातून जरी पाहायचं असेल तरी आपण पाहू शकता. तर एकंदरीत अशा प्रकारे तिथं क्राऊड किंवा अशा प्रकारे आपल्याला सिच्युएशन दिसून येते. दरवर्षी आपण सीयूपी, VIT, PICT स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरचे जे काही मेंबर्स आहेत किंवा आपली जी टीम आहे तर या 3 ते 4 टॉप कॉलेजेसमध्ये दरवर्षी आपली उपलब्ध राहत असते की जेणेकरून विद्यार्थी पालकांना त्या ठिकाणी मदत करता यावी या अनुषंगाने. ठीक आहे, विद्यार्थी पालकांना मदत करता यावी या अनुषंगाने सीयूपी कॉलेज, VGTI कॉलेज, PICT कॉलेज, VIT कॉलेज आणि SPIT कॉलेज या मेन किंवा मेजर टॉप कॉलेजमध्ये आपले स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरच्या टीम मधला कुठला ना कुठला फॅकल्टी त्या ठिकाणी उपलब्ध राहत असतो. जर काय अडचण असेल तर आपण त्या ठिकाणी या जे काय आपले उपलब्ध फॅकल्टी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला हेल्प या ठिकाणी डेफिनेटली घेऊ शकतात. तर सीयूपी मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे प्रोसेस आहे ते सिस्टमॅटिकली अशी होणार आहे. यामधले आणखी काही महत्वाचे रूल्स आहेत की विद्यार्थ्यांना जे आपले ऑलरेडी कॉलेज अलॉटेड आहेत, हे जरी कॉलेज अलॉटेड असतील, जरी आपल्याला सीयूपी मध्ये एखादी सीट मिळाली तर फर्स्ट राऊंडला जे काही आपले सीट अलॉटेड कॉलेज आहे ते बाय डिफॉल्ट कॅन्सल होणार आहे. त्याच्यात नो डाऊट, लक्षात घ्या, बाय डिफॉल्ट कॅन्सल होणार आहे, त्यात नो डाऊट. त्यामध्ये फक्त आपल्याला काय त्या ठिकाणी जात असताना
जे काही आपल्याकडे झेरॉक्स सेट आहे, लास्ट आपण जे कॉलेजला ऍडमिशन घेतलं असेल त्या ऍडमिटेड कॅन्डिडेटचं जे कन्फर्मेशन रिसिप्ट या फीस रिसिप्ट असेल ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि या सर्व गोष्टीसोबत आपण या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्मेशन करू शकतो. इन केस एखाद्या विद्यार्थ्याला सीयूपी मध्ये ऍडमिशन मिळालं आणि आपलं ऑलरेडी एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला डीडी देऊन आपलं सीयूपीचं ऍडमिशन कन्फर्म करू शकतात आणि ते डीडी दिल्यानंतर आपलं जे काही पास्ट मधलं कॉलेज होतं त्या ठिकाणी जाऊन आपलं ऍडमिशन कॅन्सल करून घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट सीयूपी ला